नमस्कार मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सवरती एक करार झालेला आहे. हा करार नेमका काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे रेअर अर्थ एलिमेंट्स आणि क्रिटिकल मिनरल्स म्हणजे नक्की काय, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की हे क्रिटिकल मिनरल्स म्हणजे नक्की काय असतं. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि उद्योगांसाठी जी खनिजे अत्यंत महत्त्वाची असतात त्यांना क्रिटिकल मिनरल्स असं म्हटलं जातं. थोडक्यात जर उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेने जेव्हा चायनावरती टॅरिफ खूप मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते, जवळपास 150% आसपास, त्यावेळेस चायनाने प्रत्युत्तर म्हणून चायनामधून अमेरिकेला होणाऱ्या रेअर अर्थ एलिमेंट्स आणि क्रिटिकल मिनरल्सवरती रेस्ट्रिक्शन्स लावले होते. आणि त्यामुळे अमेरिकेमधली जी डिफेन्स इंडस्ट्री आहे, जी EVची जी इंडस्ट्री आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल्सची किंवा स्पेस इंडस्ट्री जी आहे अमेरिकेतली, ती मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती फक्त या क्रिटिकल मिनरल्सच्या तुटवड्यामुळे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की हे क्रिटिकल मिनरल्स एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्यामुळेच त्यांना क्रिटिकल मिनरल्स असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय समजलं असेल. तर या क्रिटिकल मिनरल्सचा यूज कशामध्ये होतो, तर इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या ज्या बॅटरी असतात किंवा सेमीकंडक्टर चिप्समध्ये, संरक्षण उपकरणांमध्ये, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्यामध्ये ह्या क्रिटिकल मिनरल्सचा यूज केला जातो. हा एक चार्ट मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तर हा चार्ट इम्पॉर्टंट का आहे, कारण 2023मध्ये आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने 30 क्रिटिकल मिनरल्स रेकग्नाईज केली होती आणि ती 30 क्रिटिकल मिनरल्सची लिस्ट आहे. ही लिस्ट इम्पॉर्टंट का आहे, कारण UPSCने याआधी मेजर मिनरल्स, मायनर मिनरल्स याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे ही जी क्रिटिकल मिनरल्सची जी लिस्ट आहे ती इम्पॉर्टंट होते. तुम्हाला सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही, बट ॲटलिस्ट तुम्ही याच्यावरून नजर फिरवणं गरजेचं आहे. तर हे जे रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत, हे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत, याच्यावरती चायनाचा कशा प्रकारे नियंत्रण आहे, यांच्या सप्लाय चेनवरती चायनाचं कशा प्रकारे प्रभुत्व आहे, याची माहिती आपण या 2 चार्टच्या माध्यमातून समजावून घेऊ. हा जो पहिला चार्ट आहे तो रेअर अर्थ एलिमेंट्सच्या बाबतीत आहे आणि हा जो दुसरा चार्ट आहे हा आहे क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीत. क्रिटिकल मिनरल्स ही एक ब्रॉड कॅटेगरी आहे आणि त्याच्यामध्येच रेअर अर्थ एलिमेंट्सची एक कॅटेगरी येते. जगामध्ये टोटल जे रेअर अर्थ मायनिंग होतं त्याच्या 60 to 70% मायनिंग हे चायनामध्ये होते रेअर अर्थ एलिमेंट्सचं. त्यानंतर रेअर अर्थ रिफायनिंग अँड प्रोसेसिंग 85 to 90% प्रोसेसिंग चायनामध्ये होतं. म्हणजे जरी यातील राहिलेलं 30% समजा इतर देशांमध्ये जरी होत असेल तरी त्या देशांमध्ये त्याला रिफाईन आणि प्रोसेस करण्याची कपॅसिटी त्या देशांकडे नाही आहे. 85 to 90% प्रोसेसिंग चायनामध्ये होते. त्यानंतर जे हेवी रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रोसेसिंग 95 to 99% चायनामध्ये होत आहे. रेअर अर्थ मॅग्नेट्स जे आहेत, जे स्पेस इंडस्ट्रीमध्ये, जे EV इंडस्ट्रीमध्ये, जे डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामध्ये 90 to 95% जे त्यांच्या प्रोडक्शनमध्ये 90 to 95% शेअर हा चायनाचा आहे. हे झालं रेअर अर्थ एलिमेंट्सच्या बाबतीत. आता आपण क्रिटिकल मिनरल्समध्ये पाहू. लिथियम हा जो क्रिटिकल मिनरल आहे त्याचं 60 to 70% रिफायनिंग चायनामध्ये होत आहे. कोबाल्टचं 70 to 75% रिफायनिंग चायनामध्ये होतं आहे. कोबाल्टचं मायनिंग हे काँगोमध्ये होतं. हा PYQ विचारलेला आहे UPSCने. त्यानंतर ग्राफाईट हा जो क्रिटिकल मिनरल आहे त्याचं 90% प्लस प्रोसेसिंग चायनामध्ये होत आहे. रेअर अर्थ हे जे आपण रेअर अर्थ एलिमेंट्स पाहिले त्याचं जे प्रोसेसिंग आहे ते 90% प्रोसेसिंग ह्या रेअर अर्थ एलिमेंट्सचं चायनामध्ये होत आहे.
त्यानंतर बॅटरीमध्ये जे कॉम्पोनंट यूज केले जातात त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चायनाचा प्रभुत्व आहे. तर या 2 चार्टमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे चायनाचं क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सच्या सप्लाय चेनवरती, पुरवठा साखळीवरती एक प्रकारे एक हाती सत्ता आहे, एक हाती नियंत्रण आहे. आणि चायना या वर्चस्वाचं एक प्रकारे शस्त्रीकरण करत आहे. कारण जेव्हा अमेरिकेने चायनावरती टॅरिफ लावले, इथे तुम्ही पाहू शकता अमेरिकेने ज्यावेळेस चायनावरती टॅरिफ लावले त्यावेळेसच चायनाने जे रेअर अर्थ आहेत त्यांच्या एक्सपोर्टवरती कंट्रोल किंवा त्यांच्या एक्सपोर्टवरती रेस्ट्रिक्शन्स लावले होते. आणि त्यामुळे अमेरिकेला नरमाईचं धोरण अवलंबावं लागलं होतं. कारण 150% कमी कमी होत तो 47% आला आणि त्यानंतर आता 25%च्या आसपासच टॅरिफ चायनावरती आहे. त्यामुळे ज्याप्रकारे अमेरिकेनं टॅरिफचं शस्त्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चायनाने सुद्धा ह्या रेअर अर्थ एलिमेंट्सवरती आपल्या असणाऱ्या वर्चस्वाचं शस्त्रीकरण करून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळेच चायनाची ही जी रेअर अर्थ एलिमेंटची सप्लाय चेन आहे त्याच्यावरती डिपेंडन्स कमी करण्यासाठी अमेरिका आता वेगवेगळ्या देशांसोबत रेअर अर्थ एलिमेंट्स आणि क्रिटिकल मिनरल्सची वेगवेगळ्या डील्स आता करत आहे. नुकत्याच काही महिन्यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानसोबत बलुचिस्तान हा जो प्रॉविन्स आहे तिथे क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सच्या मायनिंगच्या बाबतीत एक डील केली होती. पण आतापर्यंत जे पाहिलं ते या कराराची पार्श्वभूमी आपण पाहिली. आता आपण या कराराची मुख्य उद्दिष्टे काय आहेत ते आपण पाहू. की हे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत, रेअर अर्थ्स आहेत, त्यांची जी पुरवठा साखळी आहे त्याची निर्मिती करणं, चायनाची जी एक्झिस्टिंग पुरवठा साखळी आहे त्याला पर्यायी पुरवठा साखळीची निर्मिती करणं हे या कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर हे जे रेअर अर्थ आहेत किंवा क्रिटिकल मिनरल्स आहेत त्यांची मायनिंग असो, प्रोसेसिंग असो, रिसायकलिंग असो किंवा या सेक्टरमध्ये असलेली गुंतवणूक असो, या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणं, कोऑपरेशन वाढवणं हे या कराराचं दुसरं उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे की ही जी पुरवठा साखळी आहे ती अधिक मजबूत करणं आणि तिला विविधीकृत करणं म्हणजे डायव्हर्सिफाय करणं हे सुद्धा हे या कराराचं एक उद्दिष्ट आहे. म्हणजेच एका अर्थी चायनाच्या सप्लाय चेनवरती असलेलं अवलंबित्व कमी करणं, ही जी सप्लाय चेन आहे ती डायव्हर्सिफाय करून. त्यानंतर क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ स्क्रॅप जे आहे त्याचं प्रभावी व्यवस्थापन करणं जेणेकरून तुटवडा निर्माण होणार नाही. क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सच्या एक प्रकारे एफिशियंटली यूज करणं, त्याला चालना देणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे. या क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंटच्या सेक्टरमध्ये वित्त पुरवठा किंवा फायनान्सिंग क्षेत्रात सहकार्य वाढवणं, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवणं, इन्व्हेस्टमेंट स्ट्रेंथन करणं हे या कराराचं एक उद्दिष्ट आहे. या कराराचं धोरणात्मक महत्त्व आपण आता पाहिलेलंच आहे की चीन जो रेअर अर्थच्या जागतिक पुरवठ्यात प्रभावी स्थानावर आहे त्याला पर्यायी पुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न आता अमेरिका आणि इतर देश करत आहेत. हा जो करार आहे भारत अमेरिका हा बायलॅटरल करार झाला इंडिया आणि अमेरिकेमधला. याच धर्तीवरती क्वाड देशांमध्ये सेपरेटली एक करार झालेला आहे, त्याला क्वाड क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह असं म्हटलं जातं. याच मीटिंगमध्ये हा आणखी एक करार झालेला आहे क्वाड कंट्रीजमध्ये, क्वाड क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह. यामध्ये सदस्य देश क्वाडचे मेंबर कंट्रीज भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे आहेत. आणि त्यांनी क्वाड क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह फ्रेमवर्कवर संमती दर्शवली आहे. हे
यांचे उद्दिष्टसुद्धा सेमच आहेत. क्रिटिकल मिनरल्सचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना चालना देणं, स्थिर आणि सुरक्षित पुरवठा साखळी निर्माण करणं आणि सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं या क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सच्या सेक्टरमध्ये. आणि या फ्रेमवर्कच्या अंतर्गतच म्हणजे हा जो क्वाड क्रिटिकल मिनरल इनिशिएटिव्ह फ्रेमवर्क आहे त्याच्या अंतर्गतच सुमारे 20 अब्ज सरकारी आणि खाजगी समर्थन उभारण्याचे उद्दिष्ट आता ठेवण्यात आलेले आहेत. एक मुख्य डिफरन्स तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की या क्वाड फॉरेन मिनिस्टर्सची जी मीटिंग होती 11वी याच्यामध्ये क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीत 2 करार आपल्याला पाहायला भेटतात की एक इंडिया USA सेपरेटली झालेला करार आणि दुसरा म्हणजे क्वाड कंट्रीजमध्ये झालेला करार, ज्याला क्वाड क्रिटिकल फ्रेमवर्क इनिशिएटिव्ह असं म्हटलं जाते. ठीक आहे. आणि त्यानंतर भारत अमेरिकामध्ये झालेला हा जो करार आहे तो पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह जो आहे त्याचं पुढचं पाऊल मानलं जाते. कारण मागच्या वर्षी अमेरिकेने पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह लॉन्च केला होता आणि त्यामध्ये भारतसुद्धा सहभागी झाला होता. हा जो पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह आहे तो सेमीकंडक्टर आणि क्रिटिकल मिनरल्सची जी पुरवठा साखळी आहे किंवा सप्लाय चेन आहे ते सुरक्षित करण्यासाठी हा पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह अमेरिकेने लॉन्च केला होता. आणि भारत अमेरिका यांच्यामध्ये झालेला आत्ताचा जो हा करार आहे ते या पॅक्स सिलिका इनिशिएटिव्हचं पुढचं पाऊल मानलं जात आहे. तर भारतासाठी या कराराचं महत्त्व काय आहे तर भारतामधले जे क्रिटिकल मिनरल्स आहेत किंवा भारतामधला जो क्रिटिकल मिनरलचा जो सेक्टर आहे त्यामध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान मिळण्यास भारताला मदत होणार आहे. तसंच भारतामधील इलेक्ट्रिकल व्हेकल्स असो, सेमीकंडक्टर असो किंवा ग्रीन एनर्जी या क्षेत्रामध्ये चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यानंतर भारताचा जो मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह आहे आणि क्रिटिकल मिनरल्सची जी सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन आहे त्याला बळकटी मिळू शकते. आणि जागतिक राजकारणामध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत होऊ शकते. आता संभाव्य आव्हाने काय आहेत? आपण एक प्रकारे चायनाच्या डॉमिनन्सला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहोत या करारामुळे. तर चायना आर्थिक आणि व्यापारी दबाव आपल्यावरती नक्कीच टाकू शकते. आपल्या भारताकडे मायनिंग आणि प्रोसेसिंग जे आहे या रेअर अर्थचं त्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. आणि हे जे रेअर अर्थ एलिमेंट्सचं किंवा क्रिटिकल मिनरल्सचं जे मायनिंग आहे ते खूप पोल्युशन हेवी असतं आणि त्यामुळेच पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक विरोध पाहायला भेटू शकतो. आणि हे जे सप्लाय चेन उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, चायनाच्या सप्लाय चेनला पर्यायी सप्लाय चेन जे उभारण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे आणि खर्चसुद्धा खूप लागणार आहे. हे संभाव्य आव्हाने आपण या कराराची पाहिलेली आहेत.